11.15 घेतलं म्हणजे कसं इथून पुढे 10 इंच आलं आणि आपलं लूजिंग जे होतं ते 11.15 होता. त्याचा एक बॉक्स तयार करून घेते. आता हा आपला कपडा कट करून घ्यायचा. इकडल्या साईडचा पुढचा कपडा एक्स्ट्राचा कट करायचा नाहीये. पेपर कपड्यावर तर नाहीच नाही, पण पेपर सुद्धा कट करू नका म्हणजे तुमच्या लक्षात व्यवस्थित येईल. तर तुम्ही पाहू शकता आपला शोल्डर आहे 5.5 इंच. 5.5 इंच शोल्डर आहे. शोल्डरवर खून केली. पाहू शकता मुंडा आहे 5.5 इंच. ओके. पण आपल्याला काय करायचं आहे, मुंड्यावर माप टाकल्यानंतर एक वर एक लाईन म्हणजे अर्धावर एक लाईन, पाऊनला एक लाईन कमी, तिथून खाली 5.5 इंच टाकायचं आहे. जॉईन करायचं. हा आपला मुंड्याचा आकार आहे. आतमधल्या साईडला 1 इंच. पण नंतर काय करायचं, शोल्डरचं निम्म काढायचं. शोल्डरचं निम्म 2.25 होतं. तर आपल्याला तिथपर्यंत सरळ आणि तिथून बाहेरच्या साईडला थोडा अर्धा इंचला एक लाईन कमी घ्यायचा आहे मुंडा आणि खून करून मग मुंडा खोलीतून 1 इंचावर खून करायची. ही खून चुकीची होती मैत्रिणींनो, पण आपण काय करतो बऱ्याच वेळेस मुंड्याच्या आतल्या साईडचेच खून करतो. ते पुन्हा कुणाला ब्लाऊज परफेक्ट पण बसतं. ओके. बाहेरच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं. त्याला आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडला 2 लाईन. नंतर जिथं आपण डॉट दिला होता छातीच्या मापाचा तिथून नंतर गोलाकार देत जे मुंडा निम्मा घेतला होता त्या मुंड्यात मिळवून गोलाकार द्यायचा. ओके. गोलाकार द्यायचा. आता गळा रुंदी पूर्ण किती आहे, 2.25 इंच. जे लुजिंग ठेवलं होतं तिथून पुढे 2.25 इंच गळा रुंदी टाकायची आहे. खालच्या साईडला माप आहे 3 इंच, तर पुढचा गळा 3 इंच टाकायचा आहे. पुढच्या गळ्याला सुद्धा तसेच आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. गोलाकार मानानेच घेतलेला छान येतो, सो गोलाकार देऊन घ्यायचा. नंतर शोल्डर उतरवलं मी अर्धा इंच म्हणजे अर्ध्यावर 1 लाईन इंच शोल्डर उतरवलं. मुंडा, गळा. ओके. आपण 4 इंच म्हणजे 4.25 इंच शोल्डर 4.25 इंचावर एक डॉट दिला. तिथून वरच्या साईडला 4.5 इंच म्हणजे जे आपलं क्रॉसपट्टी पकडून क्रॉसपट्टी 2 इंच आणि 2.25 इंचाचा जो डॉट असतो ते दोन्ही मिळून आणि 2 लाईन एक्स्ट्राच्या घेतल्या, त्याच्यावर एक डॉट दिला. ओके. आता त्याच्या साईडला 1.25 इंचावर एक डॉट द्यायचा. हे पहा, इकडल्या साईडला 1.25 इंचावर एक डॉट द्यायचा. आपल्याला वरच्या मापात मिक्स करायचं. हे पहा, तर इथून आपल्याला बरोबर मुंड्यात मिळवायचं आहे. हा आपला टिपीत जाणारा कपडा आहे. अर्धा इंच वरच्या साईडला डॉट देऊन बोट नेक आहे, गळा टाकायचा नाही. अर्धा इंच वरच्या साईडला डॉट देऊन आपल्याला असं गोल आकारात एक खून करून घ्यायची आहे. तिथून पुढे कंबर आहे. 28 इंच. कंबरचा चौथा भाग होतो 7.5 इंच. ते माप टाकायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हा जो टक्स माप टाकलेला आहे आपण ते असं गोळा करून घ्यायचं. नंतर स्टार्टिंग पासून टेप ठेवायचा. स्टार्टिंग पासून टेप ठेवल्यावर 7 इंच गळा रुंदी 28 चा चौथा भाग 7 इंच कंबर आहे आणि
7 इंच कंबर मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, कट करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्राचं कट करायचं नंतर. हे पहा, ओके. आता आपल्याला पाठीमागची कटिंग डबल घ्यायची मैत्रिणींनो. पाठीमागच्या कटिंगला आपण व्यवस्थित आणखीन लक्ष दिलेलं नाहीये. तर आपली पुढची कटिंग तयार झालेली आहे. तर पाठीमागं पहा, आपण कंबरचं माप टाकलेलं नाहीये. तुम्हाला जर टक्स टाकायचं असेल तर कंबर किती आहे? 7 इंच. टक्स आहे 1 इंच आणि 1.5 इंच आहे शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिनवर डॉट देऊन आपल्याला हा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे. हे पहा, कट न करता एक्स्ट्राचा ठेवायचा आहे. नंतर आपण जेव्हा ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस कट करू. हे पहा, आपल्याला आता मुंड्याचं माप घ्यायचं आहे. स्लीव्ज साठी मुंड्याचं माप आहे 7.5 इंच. मुंडा 7.5 प्लस 1 बरोबर 8.5. 8.5 मुंडा घ्यायचा स्लीव्जला. आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. बाहीचा मुंडा आहे 8.5 म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बाहेर रुंदीत आणि 8.5 इंच. 7.5 इंच मुंडा आहे आणि 1 इंच लुजिंग घेतला आहे. मुंडा 7.5 प्लस 1 बरोबर 8.5. तर बाही रुंदी आहे आपली, बाही लांबी आहे 10.5 इंच. दंडघेर आहे 5.5 इंच. जिथं आपण बाहीची रुंदी टाकली तिथून आपल्याला खालच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं कॅप हाईट म्हणून. मैत्रिणींनो, फुल स्लीव्जला कॅप हाईट कधीही 3.5 इंच घेतात. फुल स्लीव्ज कधी जाते तर 3.6च्या पुढे असेल तर फुल स्लीव्ज जाते. तर हे पहा, आतल्या साईडला गळा रुंदी घेतलेली आहे, म्हणजे शिलाई मार्जिन घेतलेला आहे. हे पहा, एक इथे 1.5 इंचावर केली आणि 1-2 इंचावर. हे पहा, स्लीव्ज आपली रेडी आहे. आता आपण दोन्ही पेपर संगच कट केलेले आहेत आणि आता एक साइडचा एक पेपर सुद्धा कटिंग केला. आता अशा प्रकारे आपले ब्लाउज कटिंग झालेले आहे.
बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे. तर चला मग आपण अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, तुमचं स्वप्न पूर्ण हो, स्वामी चरणी हीच माझी प्रार्थना. तर चला मग नवीन व्हिडिओमध्ये भेटू.